नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आणि नवीन भाग, नवीन रांगोळ्या. तर प्रत्येक भागात तुम्हाला युनिक रांगोळ्याच बघायला भेटणार आहे. तर आजच्या भागातल्या ह्या तीन रांगोळ्या बघतोय आपण नेहमीसारख्याच. तर नेहमीसारख्याच त्या सोप्या पण आहे, पटकन होणाऱ्या पण आहे आणि कुणालाही काढता येतील. जास्त बारीक डिझाईन नाही आहे, साधी सिंपल सुंदर रांगोळी आहे. तर ह्या तिन्ही रांगोळ्या शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघा. जर रांगोळ्या आवडल्या तर नक्कीच काढून बघा तुम्ही तुमच्या दारासमोर आणि मला कमेंट करायला विसरू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर प्रश्नच नाही, सबस्क्राईब करून जा, किंवा सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. पहिली जी रांगोळी आपली त्यात आपण असा चांदणी काढून घेतलेली आहे. 5 ते 3 थेंबी रांगोळी आपली ही. पुन्हा साईडला जे थेंब उरले तिथे आपण 2 म्हणजे रेष काढली जॉईंट करून आणि याचे छोटे छोटे पानं काढणार आहे आपण त्याला बारीक बारीक. सर्व जे रेष काढल्यात आपण, लाईन काढल्यात, त्यांना ते पानांचा आकार, छोटे छोटे पानं काढून घ्यायची दोन्ही साईडनी लाईनच्या. ही दुसरी रांगोळी 3 ते 2 थेंबी आहे. त्याला अशा रेषा काढून घेतल्या, 1 2 3 रेषा, आणि अशी बाजूनी डिझाईन करून घेतली, बघू शकता तुम्ही. रांगोळी व्यवस्थित दिसण्यासाठी असा शेप देऊन घ्यायचा, म्हणजे सुंदर वाटते रांगोळी, व्यवस्थित शेप दिसतो रांगोळीचा. अगदी कमी कलरमध्येच रांगोळी काढली आजच्या भागातल्या आपण. डेलीसाठी छान येते रांगोळ्या काढायला, देवासमोर, दारासमोर. आणि कमी जागा असेल तरी पण तुम्ही काढू शकता त्या रांगोळ्या, छोट्याशाच एकदम. आधीच्या रांगोळीत जसे आपण छोटी छोटी पानं काढली, सेम तसेच यात पण काढून घ्यायची. थोडासा फेंट पिवळा कलर आहे माझ्याकडे, तर त्याचे थेंब असे टाकून घेतले, टिंब.
बघा ही दुसरी रांगोळी पण रेडी झालेली आहे आपली. आजच्या भागातली शेवटची रांगोळी. एकात एक 2 चौकोन काढून घेतलेले ह्या रांगोळीसाठी मी. थोडी जर लाईन थोडी वाकडी झाली तर पट्टीच्या साहाय्याने तुम्ही त्याला सरळ करून घ्या. यामध्ये तुम्ही सफेद कलर भरण्याऐवजी कलर म्हणजे दुसरा जो रंगीत कलर आहे आपला तो पण भरू शकता. एक स्वस्तिक तयार झालेले आहे त्याच्यामध्ये ते. आणि आपल्या ज्या रक्षाबंधन विशेष रांगोळ्या आहेत त्यातल्या रांगोळ्या नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी. चार साईडला अशी थोडी जास्त रांगोळी टाकून थेंब टाकून घेतले आणि त्याला झाकणाच्या साहाय्याने चपटा आकार देऊन घेतल्यानंतर चकलीचा आकार देतोय आपण. अशी छोटी छोटी पानं परत या रांगोळीमध्ये पण तसेच काढतोय आपण. याऐवजी तुम्ही छोटे छोटे गोल टिंब जरी ठेवले तरी छान वाटेल. पण म्हटलं थोडी वेगळी डिझाईन करून बघू ना आपण, नेहमीच काय सारखीच डिझाईन नाही का. असे उभे दिलेत पानांसारखा आकार छोट्या. तर अशा पद्धतीने आजच्या भागातल्या ह्या रांगोळ्या पण सर्व काढून होत आलेल्या, म्हणजे शेवटची रांगोळी पण काढून होत आलेली आहे. तर रांगोळ्या नक्कीच ट्राय करा. आवडल्यास लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच युनिक रांगोळ्या बघण्यासाठी पुढचे व्हिडिओ पण चेक करा. आधीचे पण व्हिडिओ चेक करा तुम्ही. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.